तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. सकाळचे वाजलेत 6:45 आणि आज आहे भावाचा शेवटचा दिवस. तर आज आलो मी MIDC मध्ये गाडी शिकवायला त्याला. माझ्या वेळ कमी असल्याने मंडळी शेअरिंग भाडे मारत नाही मी. विकेंड्समध्ये जर शेवटचा दिवस आला किंवा भाऊ जर गाडी चांगला चालत असेल तर मी नक्कीच शेअरिंग भाडे मारतो, कारण मला जायचं आहे मंडळी ऑफिसला पण. तर लेट सी बघूया. आज भाऊचा लास्टचा दिवस आहे, त्याला रिव्हर्स गिअर पण शिकवायचा आहे. आणि चला बघूया. आणि आपल्याला जायचं आहे ऑफिसला. तर आजचा दिवस कसा असणार आहे मेहनतीचा आणि संघर्षाचा बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा मंडळी. भावाचा शेवटचा दिवस असल्याने मी एकदम आरामात बसलो इकडे. काही टेन्शन नाही, भाऊ गेलाय गाडी शिकायला. मला गाडी चालायला काही सांगायची गरज नाही, कारण 7 दिवस झाले. 7व्या दिवशी गाडी स्वतःच चालली पाहिजे, तर गाडी शिकून उपयोग आहे मंडळी. तर भावाला तर रिव्हर्स शिकवायचे. चला बघूया. येतोय भाऊ, आता आलाय, बघू शकता. भावाला तर रिव्हर्स मारायला शिकवलाय. टर्न मार, फुल मार, मार फुल. हळूहळू स्पीड कमी कर, कमी कर स्पीड. बस ब्रेक मार. हे परत पुढे घे, इकडे घे, राईटला घे, फुल मार राईट. गाडी रनिंग मध्ये न्यूट्रल करायची. मार परत रिव्हर्स, लेफ्टला दाब गाडी. माझी गाडी आहे बघा, टाक रिव्हर्स, सोडते. हळूहळू हळू माझी गाडी बघायची. रिव्हर्स मारताना माझी गाडी बघायची. मार फुल, फुल मार. स्पीड कमी कर, स्पीड कमी कर. बस ब्रेक. जमते ना, लाव खाली, हँड ब्रेक टाक. तर मंडळी, जय शिवराय. भावाचा आहे आज शेवटचा दिवस. बघता बघता भाऊ 7 दिवस संपलेले आहेत आणि जवळजवळ मला वाटतं 7 दिवसामध्ये भाऊने 5 दिवस स्वतःच गाडी चालवली. मी काही जास्त शिकवलेच नाही भाऊला. सुरुवातीला 2 दिवस शिकवले आणि बाईक वगैरे चालवतो, त्यामुळे गाडी त्याला परफेक्ट लगेच जमली. आणि आता पूर्ण सर्व माहिती पण सांगितली जी त्याला पाहिजे होती. तुम्ही समोरून पण विचारू शकता काय माहिती पाहिजे असेल तर बिंदास. आणि रिव्हर्स गिअर जमतोय ना, काय इझी आहे, काय टेन्शन नाही. तर बघूया भाऊचा फीडबॅक घेऊया. भाऊचा 7 दिवसाचा प्रवास कसा होता, 7 दिवसामध्ये गाडी शिकला का, 7 दिवसाची जर्नी कशी होती, आणि आपल्या सपोर्टर्सला भाऊ काय सांगशील, कसा कसा होता तुझा 7 दिवसाचा प्रवास? हो, माझा 7 दिवसाचा प्रवास एक नंबर झालेला आहे, कारण दादाने खूप गाडी भारी शिकवलेली आहे. आणि तुम्ही पण या गाडी शिका. गाडीचं मी सगळं नॉलेज घेतलेलं आहे. दादाने पण मला सगळ्यात जर्नी एक नंबर झालेली आहे माझी यावेळी. सपोर्टरला हे सांगा, तुम्ही पण या गाडी शिका. दादा खूप भारी गाडी शिकवतात, म्हणजे असं कुणासारखं हे नाहीये, दुसऱ्या ड्रायव्हिंग स्कूल सारखं नाहीये. दादा म्हणजे फॉलोअरसाठी खूप छान आहेत. हो, गाडी घ्यायचं जो प्लॅन आहे, दादा कुणा सगळं डॉक्युमेंटचं करणार आहे मी. ते बी माझं चालू आहे जरा. दादाने आता एक नवीन व्हिडिओ पण टाकलेला आहे डॉक्युमेंटसाठी. ते पण तुम्ही पण येऊन जरा बघा तुम्ही पण. ठीक आहे भाऊ, ठीक आहे भाई, ठीक आहे भाऊ. हॅलो हॅलो. तर ठीक आहे भाऊ, मला तुमचं मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला गाडी घेण्यासाठी शुभेच्छा. असंच सपोर्ट करत राहा. आणि आपला प्रवास म्हणजे भाऊ 7 दिवसाचा रस्ता आहे. तुम्ही कधी पण आपल्याला फोन करू शकतो, कधी पण आपल्याला फोन करू शकता. आपल्याला आपण एनी टाइम तुम्हाला गायडन्स करू शकतो, काही टेन्शन नाही. असं समजायचं नाही की 7 दिवसाचा प्रवास आपला संपतोय, तसं काही नसतं. तर तुमचे मनापासून धन्यवाद आमच्या जर्नीमध्ये तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल. तर चला जाऊया आता डोंबिवली स्टेशनला, ड्रॉप करूया भाऊंना. मग आपल्याला जायचं दुसरीकडे शनी मंदिरला, नंतर मग तिकडे ऑफिस. चल घे भाऊ गाडी, घे, हँडब्रेक काढ, एक ट्रायल दाखव जरा पब्लिकला. 7 दिवसामध्ये गाडी काय शिकला तर बहुत आवड. हँडब्रेक काढा. चला जाऊया आता डोंबिवली स्टेशन. हळू घे, काय घाई आई अजिबात नाही करायची गाडी चालवताना. कट बीट काहीच मारायचं नाही सुरुवातीला. नाश्ता नको भाऊ, लेट होत. ये पण
ये गाडी घेतलीस की ये मग डोंबिवलीला. तर पहिले तुला तुला अजून मला वाटतं 1 महिना जाईल. हो की? आरशात बघायची गाडी जरा टर्न मारताना आरशात बघायची. घे चल. हो, लांबून मार लांबून. तर मंडळी सकाळचे 8 वाजले आणि आपल्याला भाऊला गाडी शिकवली. भाऊ कसा होता आजचा एक्सपिरियन्स थोडासा? हा थोडीशी भाऊ जरा हे शिकतील. उद्या किती शेवटचा दिवस आहे ना? हा तर चला ठीक आहे. तर आपल्याला ऐरोलीची ट्रिप पण पडली म्हटले तर पॅसेंजरला फोन करूया पहिले. राज अपार्टमेंटची ट्रिप आहे. लेट्स सी. चला जाऊयात ऑफिसला. भाऊ जाऊ काय? आपल्याला ऐरोलीची ट्रिप पडली 8 वाजलेत परफेक्ट आणि चला निघूया पटकन कारण वेळ नाही आपल्याकडे मंडळी. थांबलो तर संपलो, थांबलो तर हरलो असं मी स्वतःला सांगत असतो. 8 वाजले. दोघांना सकाळीच गाडी शिकवली मंडळी. खूप खतरनाक स्ट्रगल चालू. तुम्ही तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर निघूया आता ऐरोलीच्या दिशेने. बघू शकता. तर मंडळी फायनली आपण पोहोचलोय ऐरोली दिघा स्टेशनच्या पार्किंग मध्ये. आज दिघा स्टेशनला गाडी लावली कारण सेक्टर 9चं भाडं होतं. 350 रुपयाचं भाडं होतं मंडळी. त्यामुळे आणि 9 वाजलेत परफेक्ट. 9 वाजून 5 मिनिटं झालेत. 5 मिनिटात इथून काय 5 मिनिटात पोहोचेल स्टेशनला. तर बघू शकता गाडी पार्किंग केली. तर चला जायचं आहे तर 8.5 तासाचं हार्डवर्क करायला कॉर्पोरेट लाईफ जगायला मंडळी. कॉर्पोरेट लाईफ पण इझी नाही. 8.5 तास कंटिन्यू सिस्टमवर काम करायला लागतं. त्यामुळे व्हिडिओ मंडळी मी इथेच एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला नक्की सपोर्ट करा. पुन्हा भेटूया उद्या.